थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मुंबईमध्ये थंडीचा पारावार 18 अंशावरती येऊन घसरलेला आहे आणि अशातच मुंबईमध्ये कोकणी महोत्सवांची ठिकठिकाणी सुरुवात होते। नमस्कार, मी अवनी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कन्नमवार नगर 1 येथील बालगंधर्व मैदानामध्ये शिवसेना आयोजित कोकणी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मी आता आलेली आहे कोकणी महोत्सवामध्ये आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी काय वेगळं आहे कोकणी महोत्सवामध्ये। महोत्सवाची सुरुवात करूयात आपण लहान मुलांच्या आवडत्या मॅजिक पासून। हा कोणी जादूचे प्रयोग करणारा जादूगार नव्हे, तर ह्याच्या स्टॉलवर आहेत लहान मुलांसाठी काही मॅजिक ट्रिकची साधने। वो क्या है? हे स्मोक बिस्किट जत्रेमध्ये मुलांना दिसले की त्यांना लगेच हवे असतात ते। दागिने म्हटलं की बायकांचा जिव्हाळ्याचा विषय। आता आपण या ताईंकडे पाहूयात की यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे दागिने आहेत। हे हार आहेत माझ्याकडे, मोत्यांचे आहेत, असे मंगळसूत्र आहेत, हे असे डायमंड मधले आहेत, हँडमेड आहे। हे सगळं हँडमेड आहे ना? हँडमेड आहे। असा हार आहे, त्यामध्ये स्क्रूच्या बांगड्या आहेत, हे कणमणी आहे आणि हा कान आहे, हा हँडमेड आहे। हे हँडमेड ज्वेलरी आहे, हे कानातले सगळे मंगळसूत्र आहेत सगळ्या प्रकारचे, नथी आहे, अशा नथी ब्रायडल। त्या नथी कॉस्ट आहे 350 पर्यंत आहे आणि या 150 पासून सुरुवात आहे, 300 250 नावाची नथ पण ठरून मिळेल। अच्छा, कस्टमाइज म्हणजे तुमच्याकडे मिळू शकते ना अशी कस्टमाइज जर कोणाला हवी असेल तर एखादी अशी बाहेर काढा ना, म्हणजे आपल्याला दिसेल एखादी कस्टमाइज नथ अशी नावाची पण मी करून मिळेल। नाव फक्त असेल आणि बाकीच्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जॉईन करून देईन। फक्त अगोदर सांगावं लागेल, 8 दिवस अगोदर सांगावं लागेल, करून मिळेल। आणि तुमच्याकडचं मेन म्हणजे क्वालिटी चांगली असते। लास्ट टाइम मी तुमच्याकडून घेतलं होतं, बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या, अजून आहे तशाच आहेत त्या। आणि ह्याची काय कॉस्ट आहे? हे जे मंगळसूत्र आहे ना, हे वाले 300 वाले आहे, 300 250 ह्याचं पान वेगळं आहे, गवळी आहे, अशा ठुशी आहेत 100-150 पासून 180 पर्यंत। हे हँडमेड आहेत, असे घरी बनवलेले हे पेंडेंट आहेत हाताने, ते हे 180-250 ला मिळतात, अगदी रिझनेबल प्राइस मध्ये, पण मायक्रोचे आहेत। हे मंगळसूत्र आहे, मी लास्ट इयर हे घेऊन गेली होती, आहे तसंच आहे, अजिबात कलर वगैरे काहीच केलेलं नाहीये, ते चांगलं आहे, जसं ठेवल तसं चांगलं राहतं। आणि डेली यूजचे मंगळसूत्र आहेत, बांगड्या आहेत मोत्यांच्या, डायमंडचे नेकलेस आहेत। हा हँडमेड आहे, आता हा खूप ट्रेंड मध्ये आहे, चोकर कानातले आणि ह्याच्या बरोबर अशी केवढ्याला आहे? हा 550चा आहे पूर्ण हा सेट असं आहे। आणि ते कोल्हापुरी साज आहे ना, इथे मी पाहिलं होतं, हा कोल्हापुरी साज आहे, म्हणजे साध्यामध्ये साध्या पॉलिश मध्ये, हा 180 ला आहे। अच्छा, बाकी अजून लहान मुलींचे काही नथ वगैरे आहेत का तुमच्याकडे? लहान मुलींचे नथी सगळ्या प्रकारच्या आहेत। हे बघा, ह्या काय इथे आहेत त्या? या इथे आहेत त्याच ना की अजून आहेत वेगळ्या? ह्या आहेत त्याच आहेत आणि अजून आहेत, या अशा आहेत, ह्या अशा डायमंड मध्ये आहेत, असे ब्रेसलेट आहेत, या नोजपिन आहे,
हे जे आहे ते 1 ग्रॅम फार्मिंगचं आहे आणि हायड्रोक्रिस्टल आहे. छान आहे पण युनिक काहीतरी. हायड्रोक्रिस्टल आहे हे खराब नाही होणार. हे असे पण आहे, हा पण 950चा आहे. हायड्रोक्रिस्टल आहे आणि हे किती 950. साधारण किती इंच आहे? 36 इंच की 36 इंच आहे. 36 इंच आणि 4 पदरी आहे. 4 पदरी. हो 1 ग्रॅम फार्मिंग. ओके. कुठून आला दादा तुम्ही? अच्छा. आणि काय काय हे ते भेगांसाठी ना, पायाला भेगा पडतात. पायाच्या भेगांना पण वापरतात. दुसरी गोष्ट हातपायाची फुटली म्हणजे जळजळणी वगैरे लागते तळव्याला, त्याला लागते, त्याला लावतात. किंवा डिसेंट्री लूज मोशन होतं त्यावेळी हे भाकरीला लावून खातात. अति उत्तम. मला तर फक्त पायाला लावतात तेवढंच माहिती होतं. किंवा आपण जे कॉस्मेटिक यूज करतो त्याच्यामध्ये पण हे कोकम ऑइल वापरलं जातं. आणि हे आमरस आहे ना? हा आमरस आहे हापूस आंब्याचा. आपण हा चपाती पावा बरोबर किंवा असा जेवणाबरोबर खाऊ. पुरी सोबत. केवढ्याला म्हटली ती? ही 70 रुपये आहे. 200 ml आहे. याच्यामध्ये अर्धा लिटर 170 नाही. अच्छा. आणि सगळे कडकडे लाडू वडे. शुगरसाठी अतिउत्तम म्हणजे आपली जांभूळ पोळी. हा शुगरसाठी. आणि हे कोणते आहे? हे मच्छीमध्ये वापर. हे पेरू वडी आहे. पेरू पासून पेरू वडी. हे पाचक येतात, जिंजर पाचक. हे तिखट येतं मच्छीच्या कालवणमध्ये वापर. बांगड्याचे कालवण आपण आवडीने खातो. टिकल्यामध्ये हे फणसाचे तळलेले गरे आहेत. आणि आपले ह्याचे पोहे ना, ते लाल पोहे. हे लाल पोहे हे पोळ्याची पिठी. आणि हे आहे का आपलं ह्याचे तांदूळ? उकडा तांदूळ आहे ना? हा आहे ना. हे उकडा तांदूळ आपल्या पेजेसाठी चांगले आहे तांदूळ. पुदिना चटणी आहे. हे काय आहे? पुदिना चटणी. आणि हे कोल्हापुरी ठेचा. अच्छा. हे आवळ्यांचं लोणचं. आणि हे गोड आंबा आहे. हे लिंबू गोड आहे. दूध गोड. हे मिरची गोड आहे. मिरची गोड आहे. हा मिरची गोड आहे. आणि कसे पाव आहेत सगळे? असं 100 रुपये सगळं एकच भाव. सगळं 100 रुपये. कोणते पण घ्या, सगळे 100 रुपये. आणि इकडे मी आहे का लसूण चटणी वगैरे? लसूण चटणी आहे. हे लसूण कोपऱ्या शेंगदाण्यांची चटणी आहे. हे मालवणी मसाला आहे. हे आंबोसी आहे. हे पण लसणाचं आहे ना? लसूणाचं. भरलेली मिरची आहे. सगळे 100 रुपये पाव ना? भरलेली मिरची मुरमा सगळे 100. इथे सुद्धा दागिन्यांचं खूप छान कलेक्शन दिसत आहे, त्यात आपण पाहूयात. काय रेंज आहे माशाचं आहे त्याचं? माशाचं आहे. हा, त्याचं काय प्राइस आहे? त्याची प्राइस 350. 350 ना? मंगळसूत्र काय 550, 350, 250, मग 700 असे वेगवेगळे. म्हणजे जसं घेऊ तसं क्वालिटी वाईज आहे. क्वालिटी वाईज म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्या तशा प्राइस. हो. 250 पण आहे.
100 पण आहे. मी मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी तुमच्याकडनं मी गेल्या वर्षी तन्मणी घेतलेलं. नाही, त्याच्या मागच्या वर्षी तन्मणी घेतलं होतं मी तुमच्याकडून. जसं आहे तसंच आहे, वस्तू जरी हो. महाग असेल पण क्वालिटी आहे आणि आहे तसंच आहे. मी ते कॉटन मध्ये ठेवलं होतं, जसं आहे तसंच आहे ते अजून. त्याच्यात फक्त पाणी नाही लावायचं. हा हा बाकी काही नाही. हा. आणि तरी पण सपोज आपल्या घामामुळे अरे खराब होतं, कॉटननी कॉटनने पुसून हो. पॅकेट ठेवून देतो. काही आहे तसंच आहे, काहीच खराब झालेलं नाहीये. झुमके पण घेतले होते, ते पण आहे तसेच आहेत अजून. ही वस्तू जरी महाग विकली पण ती क्वालिटी असते त्याची. सगळे बोलतात 100ला भेटतात. म्हणजे माझी वस्तू आणि ह्यांचे काय रेट आहे? हे तर आपल्याकडे 750, 550, 800. आणि हे थ्रेड्स आहे ना सगळं? हा, हे मी हाताने बनवते. हा. हे तुम्हाला 700, 800, अच्छा. 550 जसं हा, पाहिजे जसं तसं पाहिजे तसं. करून देतो आम्ही. कस्टमाइज करून देतो तुम्ही. आणि हे छान आहे सगळं. हे सगळे 550 रेंजमध्ये, 550, 350, 250, असे. आणि हे नेकलेस आहे हा 800च आहे. बांगड्या 250, 200. घेऊ त्याचं. हे छान मला वाटतं. टेम्पल आहे काय? मला टेम्पलचा हा 550चा आहे. हा 750चा आहे. स्टार्टिंग रेंज कितना अंकल? स्टार्टिंग 150 से लेके 450 तक है बेटा। अच्छा. सब साइज? सब साइज मिलेगा और शॉर्ट नाइटी मिलेगा, स्लीवलेस में नॉट वाला, स्लीव वाला, शॉर्ट कैप्टन, लॉन्ग कैप्टन, सब मिलेगा. हाँ, भोजपुरी कॉटन में मिलेगा, बाटिक कॉटन में मिलेगा, अच्छा. रियान में मिलेगा। तो सबका क्या क्या कॉस्ट है ये इसका? इसका ये 1000 में 3 है, 350 का एक है। हाँ, और 1000 में 3 आएगा. और ये भी वही भाव है, ये भी Same. वही भाव है, ये भी वही भाव है, ये भी वही भाव है, ये भी वही भाव है। मतलब ये सब 350 का है, 1000 में 3 आएगा. हाँ. ये 400 का एक है, ये बाटी के ओरिजिनल बाटी बाटी। के, हाँ. ये कप्तान है 450 का है। हाँ. तो शॉर्ट कप्तान है, हाँ. शॉर्ट कप्तान है, ये शॉर्ट नाइटी है, हाँ. ये 300 वाला है, ये 250 वाले है, ये सब 250 वाले है बेटा। और सब प्योर कॉटन है ना ये? हाँ ना, प्योर कॉटन दिख रहा है ना, हाथ लगा से समझ रहे हैं, प्योर कॉटन है सब. हाँ. सब में डबल स्टिच मिलेगा। हाँ ना, ओके ठीक. साइज क्या बोले आप? एक्सएल से लेके या एस से लेके? डबल एक्सल तक। एक्सएल से लेके डबल एक्सएल पे. ओके ठीक है, थैंक यू अंकल. 42 से लेके 54 तक साइज है। ओके ठीक है, थँक्यू. कोणते कोणते प्रकार आहे त्याच्यामध्ये? ये ट्रिपल चॉकलेट है, ट्रिपल ये चॉकलेट. मिल्क है, व्हाइट है, डार्क है, ओरियो शावर है, किटकैट क्रंची। ये सब अलग अलग बच्चों के लिए कुछ अलग. और क्या रेट क्या है उसका? ये 60 वाला है, तीनों में से कोई भी एक 60 वाला है। हाँ. 70, ओरियो और किटकैट 80 वाला है। ओके. ट्राय करून बघा नाही, रोस्टेड बिस्किट्स आहेत, पापड आहेत, खाऊन बघा. हे गव्हाचे आहे, हे मल्टीग्रेन आहे, हे ज्वारी भाजी आहे आणि हा मुगाचे आहे. गव्हाचं ते तो मुगाचे आहे. मूग, मूगचं. हा ज्वारी भाजी, हा मल्टीग्रेन आणि तो गहू. हे गव्हाचे बिस्किट आहे, हे मल्टीग्रेन आहे, हा ज्वारी भाजी आहे आणि हा मुगाचे आहे. केवढं आहे, कसं आहे? सगळं 60ला 100ला रोज इथून ते तिथपर्यंत काही घ्या. हे साबुदाण्याचे पापड आहेत, तो पोह्याचा पापड आहे लाल मिरचीमध्ये. हा नाचणी आणि ह्याचं आहे, कांदा आणि तो नाचणी आणि लसूण. अच्छा. आणि दुसरे पापड येणार आहेत उद्यापर्यंत. येणार आहेत अजून? हा, उद्यापर्यंत येणार. मल्टीग्रेन हा आहे, हा एक ज्वारीचा आहे आणि हा मुगाचा आहे. बरं, ते लहान मुलांसाठी आपलं ट्राय बिस्किट करून बघा ना. हो, छान लागलं. हे याचे आहेत, नाचणी आणि लसूण आहे. यावर्षी काय असं वेगळं आहे न? यावर्षी आपण लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रममध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. हां. थोडंसं थ्रिलिंग आहे आणि स्टॉल्समध्ये पण भरपूरसे चेंजेस आपण केले. बिस्किट आहे, हो, जादूच्या प्रयोगाची एक स्टॉल आहे. त्याच्यासाठीच मुलं धावत येतात ऍक्च्युली. हो.
आगरी कट्टा म्हणून आपण कोकण महोत्सवामध्ये पण एक वेगळेपणा म्हणून आपण एक श्रावणी आगरी कट्टा म्हणून एक आगरी पदार्थांचं अच्छा. स्टॉल ठेवलेलं आहे. ओके. आणि ते मी सगळी मुलं मला सांगत होती काहीतरी की ते कुपन काढायचे आणि काहीतरी ते काय प्रकार आहे? यावर्षी आपण केलेलं आहे सालावाद प्रमाणे आपण महिलांसाठी पैठणी हा. आणि पुरुषांसाठी 38-35ची लकी ड्रॉ सोडत असते. हा. यावर्षी आपण लहान मुलांसाठी पण 2 मुलांची लकी ड्रॉ सोडत काढतो. अच्छा. त्या 2 मुलांना दररोज आपण सगळ्या पायऱ्यांमध्ये मोफत फिरवतो. म्हणजे ते ज्याचं नावाची त्याचं नाव चिठ्ठी येईल लकी चिठ्ठी येईल त्याला आपण मोफत फिरवतो. हे बरं आहे काहीतरी वेगळं. ओके, थँक्यू.